ठाणे जिलाधिकारी के कक्ष में अवार्ड का अंडा आंदोलन। जिलाधिकारी के ऑफिस में अंडा लेकर किया आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गट के नेता विधायक जितेंद्र अवार्ड का ठाणे जिलाधिकारी अशोक सिंगारे के कक्ष में अंडा लेकर किया आंदोलन। शासकीय स्कूल में विद्यार्थियों को दिए जाने वाले मिड डे मील में अंडा को बंद करने का आरोप करते हुए यह आंदोलन किया। अवार्ड का यह आरोप राज्य सरकार द्वारा स्कूल के बच्चों को दिए जाने वाले मिड डे मील के भोजन में अंडा बंद करने का आरोप लगाया। उन्होंने एक्स सोशल द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा। उन्होंने बताया कि 24 लाख लाभार्थी विद्यार्थियों के साथ अन्याय, यह मेरा मत। सरकारी स्कूल के विद्यार्थियों के घर की परिस्थिति अच्छी नहीं होती या फिर इतनी आय नहीं होती, इसलिए सरकारी स्कूल में शिक्षा लेते हैं। इसका असर उनके स्वास्थ्य पर होता है एवं बौद्धिक वृद्धि को बढ़ाने के लिए पोषक तत्वों का मिलना जरूरी। बच्चों को जरूरी प्रोटीन मिले, जिस वजह से उनका शारीरिक एवं मानसिक विकास में मदद होगा व एक दुरुस्त पीढ़ी का निर्माण होगा। समोर सरकार आहे सगळ्यांनी असं वाचव। अरे असं अरे काय भाई पाठी आहे ना, पाठी बोल ना। ते या ठिकाणी जितेंद्र आपण आपल्याला करना ए सरकार बसून घ्या। इलेक्शन येत आहे, इलेक्शन आल्याशिवाय आम्ही वागणार पौष्टिक आहारामध्ये अन्न 1 वर्षापासून आणि पौष्टिक जे असताना ते बंद करतो महाराष्ट्रामध्ये खास करून ग्रामीण भागातील अर्थतंत्र लोकांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावते। शेतीमालाला भाव त्याच्यामुळे हा पूर्ण पीक कसं झालं आणि प्रथिन नसलेली फुलं ही शेती ॲनेमिक कंडिशन या सगळ्या ब्राह्मण्यवादाचा खेळ देशात केरळापासून वरच्या बाजूला म्हणजे केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा, कर्नाटका या सगळ्या राज्यांमध्ये अन्न अधिक जन वाढवलं गेले। त्याचं विद्यार्थ्यांना पोषण ते वाढवलं आणि महाराष्ट्र आता बंद केला, पण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात यांनी अंडच बंद केलं। कदाचित हे असंही होऊ शकतं की शाकाहार विरुद्ध मांसाहार, पण आता मांसाहार आमचा म्हणजे जन्मजात खाद्य 90% माणूस हा मांसाहारी आहे महाराष्ट्रात। त्या याच्यात सरकार हे धोरण करत असेल ते आम्हाला अमान्य आहे। शासनाकडे हे अंडे घेऊन जाण्यात काय अर्थ नसतो। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला द्यायला हवं आमचं पत्र, पण पुढे पत्र माझं एक आपल्याला विनंती आहे। मी आता आपण सांगितल्याच्या नंतर प्रोजेक्ट ऑफिसर नाही बोललो, आता आपल्याकडे अमृत आहार नावाची योजना, त्या योजनेच्या मध्ये अंडी दिली जातात का नाही ते बंद करण्याच्या संदर्भात कुठल्याही डायरेक्शन नाही। आपण नाही आपण म्हणतो संख्या 24 लाख आणि तो काही अंगणवाडीला होणार तर तिथं दिलेलं आहे, फक्त जस्ट मी वस्तुस्थिती आपल्या समोर सरकारनेच जाहीर की अंडी बंद करण्यात येते आणि हे पण बंद करण्यात येत आहे। नाचणी सत्व चालू राहत असेल, चालू केलं असेल, आमचं काही अपेक्षा आम्ही हा आंदोलन उग्र पण करू शकलो असतो, पण ह्याच्यात असं काही पक्षी अभिनिवेश नाही आहे। गरीबा त्यांच्या पोराला काय आता फक्त काय पापलान खाणारी पोरच जिवंत राहणार, बाकी ज्यांनी मरायचं प्रश्न एवढाच आहे। साहेब
साहेब या साईडला असा हात करू नको. माझ्या अशी घोषणा करायला लहान सजून बाजूला लहान सजून बाजूला लहान सजून बाजूला तुम्हाला ओळखत नाही साहेबांना नको साहेबांना किती वर्ष साहेबांना हे घ्या साहेब 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 समोर कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब माणसं बोलताय आपण आपला हात गीत घालून त्यामुळे आपण खूप मोठे कलाकार करतो. आमचा फक्त शासनाला आमचा निरोप पोचवा की हे बरोबर नाही. आम्ही कॅल्क्युलेशन केलंय. पवार साहेबांनी आता मला निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा पंचायत या दोन्ही यंत्रणांना त्यांच्याकडून माहिती घेतली. सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे अंडी दिली जात आहे. अंगणवाडी ते आज पीओनी एक ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन केलं तर दिली जात आहे. मात्र आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने मी ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. हाती आली आहे. 24 लाख विद्यार्थ्यांना एबीपी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आले. गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही. खास करून म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या उधारलेल्या राज्याने अंडी बंद करावी हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण करोडो पुराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बाकी काय बंद करून टाकले. आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनी जगायचं का? दुधात बोनविटा पोरात टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण ही योजना सुरू करावी. आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली. आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलंय. हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा? कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे. मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि शाकाहारी समाज संख्येने कमी आहे. आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असतं, राजकीय, शासकीय. त्यामुळे अंड्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं. आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय. ब्राह्मणवाद देखील तुम्ही असं म्हणलंय. एकंदरीत काय हे शाकाहारी येतो कुठनं? हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना. आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध, कॉम्प्लान, बोनविटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो. आम्ही आमची पोरं प्यायला तयार असतो.
एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? सर